आज आपण व्हॉट इज अ केमिस्ट्री बघणार आहोत. तर केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ अ मॅटर अँड द चेंज इट अंडरगोज. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटरचा स्टडी करतो आणि त्यांच्यामध्ये काय काय बदल होतात याचाही आपण स्टडी करतो. सम टाईप ऑफ अ केमिस्ट्री. तर बेसिकली हे इम्पॉर्टंट 4 टाईप आहेत असं मला वाटतं. बाकीचे भरपूर टाईप आहेत केमिस्ट्रीचे, तसे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बन कंपाऊंडचा अभ्यास केला जातो. म्हणजे कार्बन कोणाशी रिॲक्ट करतो, कार्बनचे कॅरेक्टर काय आहेत, तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, त्याची व्हॅलन्सी किती आहे, स्टेबिलिटीसाठी तो काय काय करतो वगैरे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बन सोडून सगळे म्हणजे मेटल्स, साल्ट्स, मिनरल्स यांचा अभ्यास केला जातो. ते कसे आहेत, त्यांचा ॲटॉमिक नंबर काय आहे, त्यांचा ॲटॉमिक वेट किती आहे, ते कोणाशी रिॲक्ट करतात, साल्ट्स कसे असतात वगैरे. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन कशी तयार होते याचा अभ्यास केला जातो. आणि ॲनालिटिकल केमिकलमध्ये केमिकलचं टेस्टिंग आणि ॲनालिसिस केलं जातं. थोडक्यात म्हणजे त्यात आपण बघू शकतो की असं म्हणू शकतो की दुधात पाणी किती आहे, किंवा ह्या केमिकलमध्ये काय काय आहे, किती त्याचा बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट वगैरे, हे सगळं ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये बघितलं जातं. आणि आपण डे टू डे लाईफमध्ये सुद्धा केमिस्ट्रीची बरीच उदाहरणं पाहतो. जसं आपलं पूर्ण शरीर. मला वाटते की प्रत्येक मिनिटाला आपल्या शरीरामध्ये कोणती ना कोणती तर रिॲक्शन होत असते. आणि बाहेरसुद्धा बऱ्याच रिॲक्शन होत असतात वातावरणात. जसं आपल्या घरी दही तयार होतं, आपण दही लावतो तर ते विरजण आपण गरम दुधात टाकून हलवून त्याला ठेवतो आणि त्याचं सकाळी उठून बघतो तर ते दही तयार झालेलं असतं. त्यातसुद्धा केमिकल रिॲक्शन होते. आणि आपण जे बेकिंग सोडा, डिटर्जंट वगैरे हे सुद्धा केमिस्ट्रीचेच एक्झाम्पल आहेत. किंवा आपण चहा करतो त्यातसुद्धा केमिकल रिॲक्शन घडते. डे टू डे लाईफमध्ये असे बरेच उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये आपण केमिस्ट्री पाहतो. त्याच्याबरोबर केमिस्ट्री घडत असते. आणि आजच्यापुरतं एवढंच. तर तुमच्याबरोबर केमिस्ट्री संदर्भात काय काय घडतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.